हॅलो नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्स मध्ये. आणि थेट गोव्यातून मी तुमचं स्वागत करत आहे, कारण की आता दुपारचे वाजलेले आहेत 12. आणि तुम्ही जर आपले पहिले 1-2 व्हिडिओ बघितले असतील तर आपण आता आहोत गोव्यामध्ये. येस मित्रांनो, गोवा वाईब आपल्याला जाणवत असेल. बघा, आपण नवीन त्यासाठी कपडे पण घेतलेले आहेत, शॉपिंग केलेली आहे. सो एक क्विक अपडेट देतो. आपण काल संध्याकाळी गोव्यामध्ये पोहोचलो, म्हणजे साधारणपणे 4 वाजता वगैरे पोहोचलो होतो. पण काल एवढं हेक्टिक झालं होतं आणि आपलं सगळं ऑन द वे पण शूट केलं. आपण आंबोली घाटाचा पण व्हिडिओ केला होता, म्हणून संध्याकाळी काही जास्त शूट केलं नाही. आम्ही आमच्या रिसॉर्टवरतीच रिलॅक्स केलं. आणि त्याच्यानंतर आता सेकंड डे आहे, आणि सेकंड डे आपण आता स्टार्ट केलेला आहे. सो आम्ही स्टे केलेला आहे नॉर्थ गोव्यामध्ये. आणि मित्रांनो, नॉर्थ गोव्यामध्ये पॉप्युलर डेस्टिनेशन्स कुठले आहेत हे तुम्हाला तर माहितीच आहेत. म्हणजे बागा, कलंगूट, अंजुना बीच, त्याच्यानंतर डोनो पावला आहे. जे मेन पणजीमध्ये जे 4-5 चर्चेस आहेत, म्हणजे डोनो पावला पण तिकडंच आहे. तर त्या पण गोष्टी आपण पाहणार आहोत. पण ज्या अनटच प्लेसेस आहेत, जिथं जास्त टुरिस्ट लोक जात नाहीत, अशा ठिकाणी पण आपण जाणार आहोत. आणि त्यापैकीच हे एक ठिकाण आहे, लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. म्हणजे तुम्ही वॅगॅटॉर कडून जेव्हा मॉर्जिन बीच कडे जाताना त्या रस्त्यावरती तुम्हाला हे मंदिर पाहायला मिळतं. आता आपण आतमध्ये जाऊन अजून मंदिर पाहूयात आणि छान सुंदर याचं स्ट्रक्चर आहे ते आपण एक्सप्लोर करूयात. प्रवेश करताच हे आपल्याला सुंदर असं तुळशी वृंदावन इथं पाहायला मिळतं. आणि हे मंदिराचं स्ट्रक्चर. श्री लक्ष्मीनारायण मंदिरात आपण आलेलो आहोत मित्रांनो. म्हणजे गोव्यात देखील आपल्याला असे सुंदर मंदिरं पाहायला मिळत आहेत. इकडे वरती आपल्याला सगळे अष्टविनायक गणपतीचे पण फोटोज लावलेले दिसत आहेत. मित्रांनो, इकडे आपले तुम्ही पाहू शकता, बाजूच्या भिंतींवरती आहे ना आपल्याला विष्णूंचे 9 अवतार आणि त्याची एक थोडक्यात खाली माहिती सुद्धा दिलेली आहे. म्हणजे बघा, इथं नरसिंह अवतार आहे, वराह अवतार, कुर्मा अवतार, अशी सगळे प्रकारची माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळू शकते. जिंदगी में एक बार तो गोवा आना ही है दोस्तों, असं जे काय म्हणतात ना, ते खरंच खूप योग्य आहे आणि ते खूप बरोबर आहे मित्रांनो. कारण की गोव्याला आल्यानंतरच आहे ना तुम्हाला तो फील, तिथली जी वाईब आहे ना ती तुम्हाला अनुभवता येते, ती तुम्हाला जाणवते. आणि ते जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत असाल किंवा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत असाल, तुमच्या फ्रेंड्ससोबत असाल, तर तुम्ही ते जास्त मनापासून एन्जॉय करू शकता, सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. म्हणजे गोव्याची नाईट लाईफ, गोव्याचं नेचर, गोव्याची खाद्य भ्रमंती आणि गोव्याचं साईटसीइंग लोकेशन्स खूपच सुंदर. येस मित्रांनो, आपण आता गोव्यातल्या म्हणजे साऊथ गोव्यातल्या सगळ्यात फेमस जो बीच आहे ना, जो बागा बीच, तिथं आपण आता आलेलो आहोत. आणि गोवा वाईब तिथं आपल्याला बघायला मिळतेच. आणि गर्दी तर आहेच आहे, म्हणजे आता फ्रायडे इव्हिनिंग आहे त्यामुळे गर्दी आपल्याला तर दिसणारच आहे. पण एकंदरीत चांगली वाईब आहे इथं. आता रेस्टॉरंट्स वगैरे आहेत भरपूर, सो बसण्याची जागा पण आहे. आणि बऱ्यापैकी आता क्राऊड वाढायला लागलाय. सो बघूयात आपण आता आजची संपूर्ण संध्याकाळ आपण बागा बीचवरती घालवणार आहोत.
पॉसिबल झालं तर आपण कलंगूट बीचला सुद्धा जाणार आहोत. कलंगूट बीच ह्याच्या पलीकडेच आहे, म्हणजे तुम्ही वॉकिंग पण जाऊ शकता आणि बाय रोड पण जाऊ शकता. सो चलो आपण आता अजून तिथपर्यंत जाऊन बघूयात पुढे काय काय गोष्टी आहेत आणि बाकी तुम्हाला पुढची सगळी माहिती सांगतो. पार्किंग वगैरे सगळं आहे त्याची पण मी तुम्हाला माहिती सांगतो. सो चलो आपण आता पुढे जाऊयात. थोडं बीच वरती आपण आता समुद्रात थोडासा जरा आनंद घेऊयात, पाय वगैरे जरा हे करूयात. इथे एक झेंडा पण लावलेला आहे आणि आपल्याला तिकडं वॉटर स्पोर्ट्सची ऍक्टिव्हिटी चालू आहे ते सुद्धा दिसते, म्हणजे पॅरासेलिंग वगैरे सगळं सुरू आहे ते दिसतंय आपल्याला. आणि बऱ्यापैकी इथं तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी क्राऊड आहे. सो असा काहीसा हा बीचवरचा सुंदर आपल्याला नजारा इथं पाहायला मिळतो. ओके मित्रांनो, आपण आता शांतपणे एका ठिकाणी बसलेलो आहोत. आता थोड्याच वेळात सनसेट होईल, तर सनसेट सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि आपण आता फ्रेंच फ्राईज आणि चहा मागवलेला आहे मस्त सुंदर असा, तर तो येईल जातो थोड्या वेळात. आणि खूप शांत खूप सुंदर असं वातावरण आहे. सो मस्त आता एक टाइम स्पेंड करू छानसा, मस्त बीच वरती सूर्यास्त पाहूयात आणि तुम्हाला देखील दाखवतो. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यापासून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी तुम्हाला म्हटलं होतं की नॉर्थ गोवामधल्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण काही कारणास्तव आपल्याला आता या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होणार नाही, म्हणून आपण आता फक्त ते सकाळी जे एक मंदिर पाहिलं ते आणि आता डायरेक्ट संध्याकाळी आपण आता बीचवर आलोय, तेच मी शूटिंग कंटिन्यू करीन आणि ह्याचा एक पार्ट बनतो. सो आमची बेसिकली आहे ना ही ट्रिप थोडी रिलॅक्सेशनची होती, म्हणजे असं जास्त काही गोष्टी एक्सप्लोअर करायचा आमचा विचार नव्हता. सो तशीच ही शांत निवांत एक ट्रिप चाललेली आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की आता उद्याचा अजून एक दिवस आहे आपल्याकडे, परवा आपण निघणार आहे. सो उद्याच्या दिवशी आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात, म्हणजे मेन गोवामध्ये पणजीमध्ये ज्या काही फिरण्याचे स्पॉट आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत. तर त्याचा मी 100% व्हिडिओ बनवणार. त्याच्यानंतर एक डेडिकेटेडली आपण जसे नेहमी व्हिडिओ बनवतो प्रत्येक ट्रिपच्या नंतर असा व्हिडिओ बनवणार. आता माझा असा अंदाज होता की या सिरीजमध्ये आपण जास्त व्हिडिओज बनवले असते, पण मी तुम्हाला म्हटलं सर रिलॅक्सेशनची ट्रिप होती आणि ही तशीच ठेवायची मला, त्यामुळे जास्त धावपळ नाही, पळापळी नाही, त्यामुळे जास्त एक्सप्लोअर करणार नाही, अशा कुठल्याही गोष्टी होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आजचा आणि उद्याचा जेवढे आम्ही स्पॉट करू तेवढेच शूटमध्ये दाखवेल, पण एक डेडिकेटेडली व्हिडिओ असा बनवेल की खर्च, त्यानंतर स्टे कसे बघायचे, कुठले स्पॉट कसे कव्हर करायचे, डे वाईज आयटेनरी, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. आता ह्याचं कसं आहे, मी त्या गोष्टी करणारे नाही करणारे हा नंतरचा पार्ट आहे, पण मी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला 100% देणार आहे की बजेट कसं असावं, काय असावं, आणि प्लस आपलं ह्याचं जे स्पॉट आहेत फिरण्याचे ते पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर करणारच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त या गोष्टी आता एवढ्या, आपण सनसेट बघूयात आणि अजून काही गोष्टी असतील तर त्या दाखवतो, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढ्याच गोष्टी कव्हर करणार आहोत.
सुंदर अशा संध्याकाळी मित्रांनो मी हा व्हिडिओ आता इथंच थांबवत आहे. ओके, टाटा, बाय बाय.